हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप मजेत असणार. किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ही भेंडीची भाजी बघा काय मस्त चमचमीत दिसते. अशा पद्धतीने तुम्ही दही भेंडी मसाला केला तर पाहुणे बाकी पदार्थापेक्षा भेंडीचं जास्त कौतुक करतील. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढाई ठेवली, गॅस कमी करायचं आणि इथे मी फक्त 2 चम्मच तेल टाकलंय आणि ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि पुसून पण घेतली आणि आता 2 चम्मच तेल टाकलं. तेल गरम झालंय आणि त्याच्यामध्ये भेंडी टाकायची आणि भेंडीला ना मी चांगलं मिक्स करून घेते आणि याला मी चांगलं परतून घेणार आहे. आणि इथे मी दही घेतले 4 चम्मच आणि इथे 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच मिरची पावडर आणि थोडंसं हळद टाकलंय आणि इथे 1 चम्मच गरम मसाला वापरलाय आणि हे आपण मिक्स करूया. हे मिक्स करून घेते तोवर आपली भेंडी पण चांगलं फ्राय होते. आणि दही भेंडी कोणाला कोणाला आवडते तर कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी 6 ते 7 मिनिटं लागले मला चांगलं भेंडीला शिजवायला. तर ही भेंडी ना 80% शिजलेली आहे. पूर्ण शिजवली नाही मी, फक्त 80% शिजवून घेतलं. आणि इथे मी आता 2 पड्या तेल टाकलंय आणि तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये टाकली मोहरी. मोहरी चांगली तडतडली ना की लसूण टाकायचं. मी इथे 5 ते 6 पाकळ्या चांगलं ठेसून घेतल्या होत्या लसुणाच्या आणि अर्धा मिनिटभर लसुणाला चांगलं परतून घ्यायचं आणि बारीक कापलेला मीडियम साईजचा कांदा टाकलं आणि कांद्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचे सोनेरी रंग येऊपर्यंत. तर बघा कांदासुद्धा आता आपलं परतून झालेला आहे. मी मोठ्या साईजचा 1 टमॅटो घेतला होता आणि त्याचं टमॅटो प्युरी बनवून घेतली होती. ते टाकलं, मिक्स करून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकते कारण टमॅटोमध्ये मीठ टाकलं ना लवकर शिजतं. आणि टमॅटोला ना मी 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर 2 चम्मच बेसन टाकते. बेसननी काय होतं ना ग्रेव्हीला एकदम दाटसरपणा येतं. त्याच्यासाठी ढाबा स्टाईल कुठे पण बघा तुम्ही ते लोकं बेसनचा वापर करतात. तिथे मी 2 चम्मच बेसन टाकलं आणि 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेतलं जेणेकरून बेसनचा जे कच्चा असतं ना बेसन तर चांगलं परतून घेतलं. त्याच्यानंतर जे आपण दही मसाल्यांचं मॅग्नेट करून ठेवलं होतं, मसाला करून ठेवलं होतं ते टाकलं. त्याला पण 2 मिनिटं चांगलं परतून घेतलं आणि इथे मॅजिक मॅगी मसाला टाकलंय मी. हे पूर्ण पॅकेट टाकलंय. याच्याने पण चव छान येते. ते मिक्स करून घेते आणि आता आपण भेंडी टाकणार आहे. तर भेंडी टाकून घेते मी त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेते. आणि एवढं भन्नाट लागतं नाही दही भेंडी. आणि इथे मी थंड पाणी अजिबात वापरलेला नाहीये. इथे मी गरम पाणी वापरले, कोमट पाणी. तर इथे मी अर्धा ग्लासपेक्षा पण कमी पाणी वापरले कारण आपल्याला याचं रस्सा किंवा करी नाही करायची. आपल्याला मसाला म्हणजे ग्रेव्ही करायची याची. तर जास्त पाणी नाही वापरायचं. अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी वापरलंय मी. आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकली. चांगलं मिक्स करून घेते. आणि हे मी 3 ते 4 मिनिटं झाकून शिजवलंय एकदम कमी गॅसवर. तर बघा आता आपला दही भेंडी मसाला तयार झालेला आहे आणि तुम्ही फक्त दिसायलाच नाही हो चवीला पण छान झाले बरं का. तर एकदा नक्की तुम्ही बनवून बघा. म्हणजे आपण रोज रोज म्हणजे सारखीच भाजी बनवतो ना भेंडीची, तर थोडं वेगळं जर ट्राय करायची असली ना तर नक्की ही डिश ट्राय करून बघा. तुम्हाला खूपच आवडेल आणि तुमची मुलंसुद्धा आवडीने खातील. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की भेंडी मसाला कसं झालं होतं. आणि जर माझी चॅनलवर तुम्ही नवीन असणार ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेणेकरून सगळ्यात नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला माझी रेसिपीचे व्हिडिओ बघायला भेटतील.
आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे रेसिपीचे व्हिडिओ बघत असतात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय.